मी पण विचारलं पाहिजे की हे काय चालू आहे. कालचा मी पण व्हिडिओ मी जसं बोललो तसं की मी साहेबांचे कधी लाव रे तो व्हिडिओ जो असतो मी कधीच बघत नाही, कारण मला तो सभेच्या वेळेला बघायची माझी उत्सुकता असते. पण काल मी बघून घाबरलो की अशा प्रकारे जर महाराष्ट्र किंवा मुंबईला जर गिळण्याचा एक डाव चालू असेल तर मला वाटतं कुठेतरी आपण पेटून उठलो पाहिजे. सत्ता एकाच्या हातात, उद्योगधंदे एकाच्या हातात, दोन लोक आपले शहर आणि आपलं राज्य चालवणार म्हणजे काय. कधी इच्छा झाली तरी वीज बंद, कधी इच्छा झाली तर पाणी बंद, त्यांच्या हातात सगळं असणार म्हणजे काय. मग विरोधी पक्षांच्या हातात तुम्ही काहीच नाही सोडलंय, कोण थांबवणार तुम्हाला. मला वाटतं ही निवडणूक कुठेतरी लोकशाही विरुद्ध हुकुमशाही अशी आहे, आणि मला वाटत नाही की जर हुकुमशाही जिंकली तर 2029 मध्ये काय चित्र असेल मला माहित नाही. बरोबर आहे. बरं, आम्ही लोकसभा निवडणुका पाहिल्या, विधानसभा निवडणुका पाहिल्या, आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये खास करून स्थानिकच्या ज्या वेळेला आपण विचार करतो लोकशाहीच्या स्तंभाप्रमाणे किंवा लोकशाहीच्या नियमाप्रमाणे कुठेतरी सत्तेचं विकेंद्रीकरण झालं तरच सर्वसामान्यांना न्याय मिळतो असं म्हटलं जातं. मात्र केंद्रात तेच आहे, राज्यात तेच आहे, आता महापालिकेचं इकडे ते नसतील. कारण दोन भाऊ एकत्र आल्यानंतर मला वाटत नाही इकडे मला वाटत नाही इकडे फक्त शिवशक्तीची ताकद असेल, आणि मला वाटतं एक उद्धव साहेब आणि राजसाहेब ह्यांचा महापौर बसेल आणि तो मराठी बसेल, ही माझी अपेक्षा आणि मला वाटतंय. बरोबर आहे. आणि त्याच कारणासाठी ज्यावेळेला ठाकरे बंधू एकत्र आले, बरोबर, परिवाराला काय वाटतं हे तर अनेक वेळेला महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे. मात्र अमितजी, एक युवा नेतृत्व म्हणून, कारण पुढच्या काळामध्ये 2029ला जेनझी टार्गेट होणार, ही तर काळ्या दगडावरची रेघ आहे. तुम्ही युवांचं प्रतिनिधित्व करता, तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्रातल्या युवा जनतेला नेमकं काय अपेक्षित आहे आणि कुणाचं सरकार अपेक्षित आहे? केवळ मुंबई नव्हे, 29 महापालिका. कोणाचं सरकार अपेक्षित आहे हे मी नाही सांगू शकणार, पण माझी एवढीच इच्छा आहे कुठेतरी नेपाळच्या दिशेने नको जायला. कारण ज्या प्रकारे गोष्टी चालू आहेत, आपण AQI असेल, आपण पोल्युशनला अशा प्रकारे मला वाटतं इग्नोर करतोय की जणू काय नाहीच होत आहे. मला माहिती आहे की मुंबईमध्ये अशा सुसंस्कृत ठिकाणी मला वाटतं की पाण्याचा प्रश्न किंवा एवढ्या डेव्हलप ठिकाणी पाण्याचा प्रश्न अजून चालू आहे. ह्या शहरामध्ये जो आपला फायनान्शियल कॅपिटल बोलला जातो, तिकडे पाण्याचा प्रश्न चालू आहे. तिकडे पण मला वाटतं की तुम्हाला प्रदूषित हवा मिळते. हवा ही काय लक्झरी नाहीये, हे तुम्हाला मिळालंच पाहिजे. हक्क आहे आपला तो, हक्क आहे आपला तो. बरं, प्रदूषित हवा मिळाल्यामुळे काय काय होऊ शकतं हे मला वाटत नाही लोकांना माहिती आहे. मग त्यांना वाटत असेल त्यांच्या लाईफस्टाईलमुळे त्यांना हार्ट अटॅक्स येत आहेत किंवा कॅन्सर होतोय किंवा ऍस्थमा होतोय, हे सगळं हवेमुळे होतं. बरं, हार्टचे स्ट्रोक्स किंवा तुम्हाला कॅन्सर ह्या सगळ्या गोष्टी हवेमुळे होतात. आणि आपले मला वाटतं की या जगात सगळ्यात तुम्ही पहिले 30 शहरं घेतली जी प्रदूषित आहेत, त्याच्यामधली मला वाटतं की पहिली 15 तर आपलीच आहेत. खरं, हे तुम्हाला डेटा सांगतोय. ही खूप भयानक परिस्थिती आहे. बाकी आपण रस्ते वगैरे तर मला माहित नाही की जेनझी जे तुम्ही बोललात, जेनझीना चांगली मैदानं नाही मिळाली पाहिजेत, मिळायला हवी, चांगली रस्ते नाही मिळायला पाहिजेत. आता आपण मला वाटतं की आपलं शहराची एक कपॅसिटी असते, आपण ती कपॅसिटी ओलांडली आहे. कुठेतरी ही जे बाहेरनं लोंढे येतात ते थांबवायला पाहिजे. हे आपण केलं नाही पाहिजे का? कुठून रिसोर्सेस तुम्ही तयार करणार आहात त्यांच्यासाठी? प्रत्येक शहराची मला वाटतं जनसंख्येप्रमाणे एक रस्त्याची एक पर्सेंटेज कपॅसिटी असं ठरलं जातं. पुण्यामध्ये फॉर एक्झाम्पल प्रत्येक शहराला जनसंख्येप्रमाणे 15% हे रस्ते मिळाले पाहिजे. पुण्याची 60%. तुम्ही पुण्याची परिस्थिती आज जाऊन बघा. मी लहानपणी गेलोय आणि आज गेलोय, विचित्र परिस्थिती. शहरं कोलॅप्स होत आहेत. हे मला वाटतं आपण कुठेतरी थांबवलं पाहिजे. बरं, तुम्ही लोंढ्यांचा विषय काढलेलाच आहे. राजसाहेबांसाठी देखील तो अतिशय जवळचा आणि खरं तर हुकमाचा एक्का ठरलेला मुद्दा आहे. बरोबर. पण मला एक सांगा, मगाशी तुम्ही जे एक मागे वक्तव्य केलेलं होतं की लोंढ्यांसाठीच्या येणाऱ्या गाड्या थांबवाव्या, ते खरंच सहज शक्य